किरीटजी, अमोल कीर्तीकर यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असेल। ते म्हणतायत की खिचडी घोटाळ्याशी माझा अजिबात संबंध नाहीये, ईडीशी 2 हात करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे। काय म्हणायचं तुम्हाला? मला कुणाचा कशावर काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही। बरं, माझा मुद्दा एवढाच आहे, मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे त्यांच्या सेना त्यांच्या नेत्यांनी कोविडला कमाईचं साधन बनवलं। आपण बघितलं, संजय राऊत, त्यांच्या मुली, त्यांचे मित्र पासून सूरज चव्हाण, किती लोक आता एक खिचडी घोटाळा 133 कोटी रुपये हे गरीब मजदुरांसाठी खिचडीच्या स्वरूपात कॉन्ट्रॅक्ट दिले आणि पैसे कोणाच्या खात्यात गेले? सूरज चव्हाण खात्यात। त्याने काय सांगितलं, मी खिचडीची कन्सल्टन्सी करत होतो। पैसे कोणाच्या खात्यात गेले? अमोल कीर्तीकरच्या खात्यात। ते खात्यात पैसे आले का, कसे, त्याचा जाब तर दिला पाहिजे ना। आणि उगाच आपलं म्हणजे एक भ्रम पैदा करायचं। ईडीची कारवाई गेले 2.5 महिने सुरू आहे। ही काही नोटीस ज्या दिवशी यांची उमेदवारी घोषित झाली त्या दिवशी नाही नोटीस पाठवण्यात आली होती। ही नोटीस त्याच्या अनेक दिवसापूर्वी आणि त्या दिवशीचं समन्स होतं। म्हणजे ईडी घोटाळ्यातून, ईडीच्या चौकशीतून सुद्धा करून घेण्यासाठी अशा प्रकारचं भ्रम करून थोडं चालणार। 1,65,00,000 बँक अकाउंट मध्ये आले आहे आणि FIR तर 4-4.5 महिन्यापूर्वी झाली। त्या FIRच्या चौकशीत त्यांना कीर्तीकरना बोलवण्यात आलं होतं। सूरज चव्हाण जेलमध्ये आहे, ज्याच्या खात्यातून आले ते सह्याद्री रिफ्रेशमेंट ते लोक जेलमध्ये आहेत। म्हणून गरीब कामगारांचा खिचडीचे पैसे यांनी खाल्ले, खिचडी यांनी खाल्ली, हिशोब तर द्यावाच लागणार। पण नाही सोमय्याजी, याच्यावरती असा लोक प्रश्न विचारू शकतील की हिशोब तर द्यावा लागणार, याच्यामध्ये सिलेक्टिव्हनेस आहे का? कारण तुम्ही महापालिकेमधल्या घोटाळ्याविषयी बोलताय, विशेषतः कोविड काळातल्या घोटाळ्याविषयी बोलताय आणि त्यामध्ये ज्यांच्यावरती आरोप होता ते यशवंत जाधव तुमच्या सोबत आहेत, जे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते। मला काय कळेल, तुम्हा लोकांवर पण हसायला येते। नाही, तुम्ही हसू शकता, फक्त उत्तर द्या। तुम्ही हसा, तुम्हाला तो अधिकार आहे, फक्त उत्तर द्या। दादा, आपल्या हातात माईक आहे म्हणून तुम्ही मध्ये एवढं जोरात बोलायची गरज नाहीये। जरा ऐकून घ्या भाऊ, 1 मिनिट ऐकून घ्या जरा प्रश्न विचारल्यानंतर। हो, तर हसायला येते की हा 100व्या वेळा तुम्ही हा प्रश्न विचारतायत आणि हा मुद्दा उचलून धरतात। तर संजय राऊत उचलून धरणार ना, अमोल कीर्तीकर उचलून धरणार। मुद्दा असा आहे, आजचा विषय अमोल कीर्तीकरचा आहे। अमोल कीर्तीकरच्या खात्यात 1,65,00,000 आले, त्याचा आहे। तुम्ही विचारा ना, यशवंत जाधव संबंधी विचारा, हसन मुश्रीफ संबंधी विचारा, नवाब मलिक संबंधी विचारा, त्यात मी तुम्हाला अडवणार नाहीये। तुम्ही कोविड घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला म्हणून त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारला किरीटजी, त्यात रागावण्यासारखं काहीच नाहीये। विचारा, मी त्याचाही उत्तर देतो। विचारा, मी देतो उत्तर। नाही, तुम्ही पालिकेतल्या कोविड घोटाळ्याविषयी जेव्हा प्रश्न विचारताय, जेव्हा मुद्दे उपस्थित करताय, तेव्हा लोक तुम्हाला हा प्रश्न आता विचारणार की हिशोब तर द्यावा लागणार, याच्यामध्ये सिलेक्टिव्हनेस आहे का किरीटजी? मी देतो ना उत्तर त्याचा। हो सर, द्या। मुद्दा असा आहे, आता आपण अमोल कीर्तीकरचा प्रश्न उपस्थित केला। अमोल कीर्तीकरने जे उत्तर दिलं ते तुम्ही मला ऐकवलं आणि त्याच्यावर तुम्ही मला उत्तर मागितलं। तर त्यासाठी मी सांगितलं की कीर्तीकरच्या खात्यात 1,65,00,000 आले। दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे, त्याचे सेना, त्याचे संजय राऊत, हा प्रश्न यशवंत जाधव असो, किरीटोरी पेडणेकर, या सगळ्या मुद्दा माझा उद्धव ठाकरे नाहीत। म्हणजे त्यावेळी ते तुमच्यात होते, ते घोटाळा करत होते, तुम्हाला मान्य आहे का? त्याचा उत्तर का उद्धव ठाकरे देत नाही की हो माझा परमिशननी हे सगळे कमिशन घेत होते, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं। मग नंतर मी यशवंत जाधव निश्चित बोलणार। असा प्रश्न आहे अमोल कीर्तीकरचा। 1,65,00,000 त्याच्या खात्यात आले आहे, संजय राऊतच्या मुलीच्या खात्यात पैसे आले आहे, हिशोब तर द्यावाच लागणार। धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी किरीटजी, धन्यवाद।